भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटीचं समन्स। चाकणकरांची एसआयटी कडून चौकशी होणार। शिवनिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार। सूत्रांची माहिती, शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर। खरात प्रकरणात पारदर्शक पद्धतीने एसआयटीची चौकशी सुरू। चौकशीचा भाग म्हणून चाकणकरांना बोलावलं असेल। या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलंय। रुपाली चाकणकरांना बजावलेल्या समन्सवरून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। शिवनिका ट्रस्टचे संचालक ललित पोफळे स्वतःला वाचवण्यासाठी खरात विरोधात एफआयआर दाखल करणार। सूत्रांची माहिती, आतापर्यंत 30 कोटी रुपयांहून अधिक हवाला व्यवहार पोफळेंच्या माध्यमातून झाल्याची माहिती। खरात प्रकरणात एसआयटीचा आयकर विभागासोबत पत्रव्यवहार। आयकर विभाग आणि मुद्रांक शुल्क तसंच इतर यंत्रणांना पत्रव्यवहार करून भोंदू खराच्या मालमत्तांची माहिती मागवली। एसआयटी कडून खराच्या मालमत्तांची माहिती जमवण्यास सुरुवात। शिवनिका संस्थांच्या सर्व ट्रस्टींची समन्स बजावून लवकरच चौकशी होणार। भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ। विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली। 1 एप्रिलपर्यंत भोंदू खरातचा पोलीस कोठडीतच मुक्काम। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता। सावकारी आणि हवालामार्फत देश विदेशात शेकडो कोटींची हेराफेरी। व्यावसायिक आणि नेत्यांचा काळा पैसा खरात व्याजाने देत असल्याचा संशय। नाशिकमधील ओकस प्रॉपर्टी कार्यालयातील खरातचे अश्लील कारनामे उघड। केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिसही थक्क। बाहेरून काही दिसू नये म्हणून बसवल्या अति गडद काळ्या काचा। केसरकरांचं वक्तव्य बालिश। जगदंबा पतसंस्थेत खरात ब्लॅकचे पैसे व्हाईट व्हायचे। आवारे आणि दीपक केसरकर यांचं कनेक्शन काय? तो जगदंबा पतसंस्थेचा पर्सन आहे की नाही? केसरकर यांनी कांगावं न करता आर्थिक उलाढालीत स्टेक किती आहे हे सांगावं। सुषमा अंधारे यांचा केसरकरांवर हल्लाबोल। खरासोबतच्या फोटोंवरून अंधारेंचा आमदार खासदारांवर निशाणा। केसरकरांनी सांगितल्याप्रमाणे काही आमदार खासदार असे अनेक फोटोंमध्ये असल्याचं सांगितलंय, त्यामुळे काही दिवस थांबा। सुषमा अंधारेंचा निशाणा, तर केसरकरांकडे असलेली माहिती ते दडवून का ठेवतायत असंही वक्तव्य। समन्स देणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं असं नाही। समन्स म्हणजे तपासाचा भाग असून त्यामधून काही चुकीचं वाटलं तर पोलीस कारवाई करतात। रुपाली चाकणकरांना आलेल्या समन्सवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुस्लिमांकडून काहीच घेणार नाही असं माझा कोकणातला भाचा सांगतो। अशोक खरात हा एखादा खिलजी असता तर राणेंची पोरं नाचली असती। नाशिकमधील कार्यक्रमातून सुषमा अंधारेंचा नितेश राणेंवर निशाणा। नितेश राणेंनी आखाती देशातून तेल घेणार नाही हे सांगावं। सुषमा अंधारेंचं नितेश राणेंना खुलं आव्हान। एप्स्टीनला मारलं तसं खरासोबतही होऊ शकतं। पुरावे नष्ट करण्यासाठी असं काहीतरी केलं जाऊ शकतं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून संशय व्यक्त। देवाच्या कामासाठी योजना मंजूर होत असते, मंत्री काय प्रत्यक्ष ठिकाणी पाहायला जात नाहीत? हजारो प्रकरणं आमच्या समोर येत असतात। खराच्या संस्थेला निधी मंजूर केल्याच्या प्रश्नाला मंत्री जयकुमार रावल यांचं स्पष्टीकरण। झिरवाळांच्या व्हिडिओ काढणाऱ्याचा शोध घेऊन चौकशी करा। खासगी आयुष्यातील व्हिडिओ शूट करणं गुन्हा। इद्रिस नायकवडी यांनी झिरवाळ यांची पाठराखण केली आहे। आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची महत्त्वाची बैठक। दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात बैठक पार पडणार। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील। राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं खासगीत विधान। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात सध्या कुठेच चर्चा नाही। सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्षा, त्या अंतिम निर्णय घेतील। सुनील तटकरेंची भूमिका। इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब। राष्ट्रवादी रोहित पवारांचा पुन्हा एकदा तटकरेंवर हल्लाबोल।
मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदार जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावे करतो, याचं हे जिवंत उदाहरण. रोहित पवारांचं ट्विट. राष्ट्रवादीच्या पॅनलवरून अजितदादा सुनेत्राताईंचा फोटो गायब. टीकेची झोड उठल्यानंतर अदिती तटकरेंची दिलगिरी. दादाताईंबद्दल मनात अढळ स्थान, फोटोनं निष्ठा ठरवू नका. अदिती तटकरेंचं ट्विट. विलिनीकरणाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीत कोणतीही चर्चा नाही. जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही सांगूच. आमदारांचं वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य आहे. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंदच. आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया. तर अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवारांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा, शेळकेंचं वक्तव्य. आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळाल्यास त्यांना सरकारकडून 83,000ची मदत. ज्या शाळांमध्ये 50,000 किंवा 1 लाखांहून विद्यार्थ्यांसाठी अधिक फी असेल तर ती राज्य सरकार भरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी. कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ असल्याची चर्चा. मविया सरकारवेळी ठाकरे कंबोज वाद टोकाला पोहोचला होता. भाजपच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार माया इवनाते यांचा नागपुरात नागरी सत्कार. कार्यक्रमाला मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित. मायाताई संसदेत उत्तम काम करतील, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. तर जी पदं मिळाली त्यावर मायाताईंनी छाप सोडली आहे, गडकरींची प्रतिक्रिया. ठरलेल्या दिवशी जमिनीची मोजणी होणार. प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खासगी भूमापकांची नियुक्ती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. खासगी भूमापकांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता. जमीन मोजणीची वाढती प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्यासाठी निर्णय. चीन युद्धावेळी जवाहरलाल नेहरूंनी आसामला टाटा बाय बाय केलं होतं. मोदी सरकार आहे तोपर्यंत भारताची 1 इंचही भूमी बळकावू शकत नाहीत. प्रचार सभेदरम्यान अमित शहांचं वक्तव्य. महापालिका निवडणुका संपताच ठाकरेंच्या शिवसेनेला झटका. ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटेंचा भाजपात प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. केंद्र सरकारकडून रॉकेल विक्रीचे नियम शिथिल. पेट्रोल पंपावर 2,500 लिटरपर्यंत रॉकेलचा साठा करण्यास परवानगी. जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. हा निर्णय 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू होणार. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं गॅस तुटवडा संदर्भात छगन भुजबळांना पत्र. आंबील सणासाठी जैन मंदिरात गॅस उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र. 16 जैन मंदिरात प्रत्येकी 5 सिलेंडर देण्याची मागणी. परभणीच्या सेलू तालुक्यातील खवणे पिंपरीमधील रुही इंडियन गॅस एजन्सीकडून 56 गॅस सिलेंडर चोरीला. एजन्सीचं शटर तोडून अज्ञात चोरट्यांकडून 56 सिलेंडर लंपास. पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. पंजाबमध्येही लाडकी बहीण योजना राबवली जाणार. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा. मुख्यमंत्री मावाधिया सत्कार योजना 1 एप्रिलपासून लागू करण्यात मंत्रिमंडळाची मंजुरी. सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना दरमहा 1,000 तर अनुसूचित जातीच्या महिलांना 1,500 रुपयांची मदत मिळणार. आखाती देशातील तुरुंगातून सुटून आलेले खलाशी मुंबईत दाखल. जहाजावर खलाशांशी यावेळी संवाद. या कामगारांना इराणनं तेल तस्करीच्या आरोपात 50 दिवस तुरुंगात ठेवल्याची माहिती. 1 एप्रिल 2026 पासून नवा आयकर कायदा लागू होणार. नव्या कायद्यानुसार आता क्रेडिट कार्डनेही इन्कम टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार. नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा फॉर्म 16 ऐवजी आता फॉर्म 130 असणार. मीरा भाईंदर पूर्वच्या हनुमान नगर परिसरात काळी जादू केल्याच्या गैरसमजातून एका 62 वर्षीय व्यक्तीला मारहाण. मारहाण करणाऱ्या 4 आरोपींना नवघर पोलिसांकडून अटक. आरोपींनी 62 वर्षांची सोलंकी यांना मारहाण करत त्र्यंबकेश्वरमध्ये सोडून दिलं होतं. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे पिकांना मोठा फटका.
गहू हरभरा ज्वारीसह फळबागांचं मोठं नुकसान.